आता आपण जाणार आहोत वरुड तालुक्यातल्या पोरगव्हाण गावामध्ये। या गावानं नैसर्गिक संकटाची दाहकता अनुभवली आहे। 1991च्या महापुरामध्ये हे गाव उद्ध्वस्त झालं होतं। दुष्काळाला हरवण्यासाठी शेकडो हात पोरगव्हाणमध्ये वॉटर कपच्या निमित्तानं एकत्र झटतात। आमच्याकडे जवळजवळ 1025 हेक्टर क्षेत्र आहे पूर्ण टोटल। त्याच्यामध्ये जे शेती करण्यासाठी आहे ते 484 हेक्टर शेती आहे आणि बाकी इकलास आणि सरकारमध्ये आहे। ते या टेकडी मिळाल्यामुळे सगळं पाणी जे आहे ते खाली उताराच्या साईडने येतं। त्याच्यामुळे आम्ही त्याच्या उताराचा फायदा घेऊन तिथे TCM, CCT, LBS हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे। त्यासोबत नाला खलीकरण या गोष्टी चालू आहे। जर आपलं उदाहरण घ्यायचं झालं तर आमच्याकडे 881 लोक आहेत। त्याचं नियोजन करत असताना आम्ही लोक, प्राण्यांची संख्या, जनावरं किती आहेत, शेळ्या मेंढ्या किती आहेत यांची टोटल संख्या घेतली आणि त्यांना पाणी किती लागतं हे ठरवलं। तर आमच्याकडे 881 लोकसंख्या असल्यामुळे प्रत्येकाला सरासरी जवळजवळ 55 लिटर पाणी लागतं एका दिवसासाठी। जर वर्षाकाठी आपण त्याचं हे केलं, टोटलिंग केलं तर 23 TCM पाणी पिण्यासाठी लागतं लोकांना। पाण्याची आणि शेतीचं पकडून जर आपण हे केलं तर पूर्ण आम्हाला गरज 308 TCM पाणी हवं असतं। त्याच्यासाठी आम्ही पूर्ण CCT वगैरे करतोय, नाला खोलीकरण करतोय, ते पाणी जेणेकरून वाहून जाणार नाही याची आम्ही काळजी घेतो। साधारणतः सकाळीला कमीत कमी 40-50 लोक असतात आणि दुपारी सुद्धा बाया मुलं हे धरलं तर दुपारी म्हणजे 5 वाजता नंतर असतात। आणि आम्ही आमच्या श्रमदानामधनं CCT आणि रोपवाटिका तयार केली। लघु पाटबंधारे विभाग यांचे जे आपले इंजिनियर संघटना आहे भूजल सेवा संघ म्हणून, त्यांनी आम्हाला डिझेलची मदत केली आणि आमच्या लोकसहभागातून आम्ही लोकवर्गणी करून मशीनचं भाडं असं करून आम्ही जे 20 गड्डे वर केले आहे, 7 बाय 7 बाय 1 मीटर खोल असे 21 गड्डे केले आहे आम्ही। जवळपास 40 ते 45 CCD आमचे तयार आहे। 60 मीटर लांबीचे, 1 मीटर रुंदी आणि 1 मीटर खोलीचे असे जवळपास 40 ते 45 CCD आम्ही तयार केले आजपर्यंत। आणि आता आम्ही विहिरीच्या लेवल घेण्याचं सुरू केले आहेत। आमच्या जेव्हा मॅपिंग केलं, पहिले आम्ही प्लॅनिंग केलं की ह्या कशा भरता येतील। तसं विहीर पुनर्भरण नाही, कारण शेतातलं पाणी वाहून जातं। त्याच्यासाठी आम्ही विहिरीच्या बाजूने विहीर पुनर्भरण करतोय, जेणेकरून ते विहीर पुन्हा भरल्या जाईल आणि त्या विहिरीत पुन्हा पाणी येईल। आम्ही स्वतः गावामध्ये रात्रीच्या वेळी फिरलो, आम्ही लोकांना वर्गणी मागितली की तुमच्यानी जे देत असेल म्हणजे अशी बळजबरी न करता स्वखुशीने, तर कोणी 100, 200, 500, 1000 रुपयापर्यंत आम्हाला अशी वर्गणी दिली आहे, स्वखुशीने दिली आहे सगळ्यांनी। त्याच पैशातनं आम्ही बाकी असे काम वगैरे करत आहोत। महिला बचत गटाकडून पूर्ण 100% श्रमदानातून रोपवाटिका म्हणजे जवळपास 5000 झाडे आम्ही तयार करणार आहोत। आवळा, सीताफळ, जांभूळ आणि पूर्ण या टेकडीवर आम्ही लावणार आहोत या पावसाळ्यामध्ये।